एकविरा स्पोर्ट्स पाचापूर दुसऱ्या दिवसामध्ये अक्षय 11 कवाड, तिसऱ्या दिवसामध्ये गुड्डू 11 खोपरी संघ आणि कालच्या दिवसामध्ये ज्या संघाची हुकूमत अनेकदा पाहिली आहे गुड्डू 11 वसुरी संघ आणि मग कालच्या दिवसामध्ये नेवरे 11 ज्या नेवरेकरांनी आत्तापर्यंत अभय आंबेडकर विभागावरती अधिराज्य गाजवलंय. भरत आणि सुनील भोईर यांचा संघ काल पराभूत झाला दुसऱ्याच फेरीमध्ये. आदित्य उतेकर वन ऑफ द बेस्ट अँड मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर ऑफ दिस निवळी टीम आणि त्याच्या सोबतीने आपण पाहतोय फलंदाज दशरथ निवळे सध्या बॅटिंगसाठी दाखल झाले. दोन्ही अगदी ताकदीचे खेळाडू आहेत परंतु आदित्यकडे जो क्लास आहे तो प्रचंड ताकदीने अनेक स्पर्धांमध्ये आपली बॅटिंगची हुकूमत दाखवत असतो. परंतु समोर पालसई संघ आहे वाडा तालुक्यातील बिलॉंग करणारा संघ पालसई आणि भिवंडी तालुक्यातील हा निवळी संघ इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतोय. दोन तालुक्यांमधील ही लढाई पाहायला मिळेल जिथनं पहिल्याच मॅचमध्ये शहापूर तालुका विपक्षमध्ये भिवंडी होता आणि तिथनं जय बजरंग पिवली टीमने काय खेळ साकारलाय. सर्वांनाच आश्चर्याचा धक्का देणारा तो परफॉर्मन्स त्याचा राहिला. ओमकार विषय सिक्सर किंग म्हणून ज्याला ओळखलं जातं पिवळी टीमसाठी त्याने काय जबरदस्त बॅटिंग केली. आज या मुख्य रस्त्यावर जे आपण बाईक्स 4 व्हीलर पाहतो त्याचं एकमेव कारण तिळशेश्वराचं मंदिर तिळशे इथे आहे आणि तिथे जाण्यासाठी प्रचंड भाविक हे गर्दी करत असतात आणि त्याच उद्देशाने हा जो रस्ता आहे मुख्य रस्ता तो वाडा तालुक्यातील त्या तिळशेश्वराला जोडणारा रस्ता आहे आणि त्याच अनुषंगाने याच परिसरामधून हे सर्व भाविक भक्त त्या तिळशेश्वराच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी इथनं खूप गर्दी करून जात असतात. आणि या वाडा तालुक्या भिवंडी तालुक्यातील नव्हे तर शहापूर तालुक्यात सर्वाधिक भाविक भक्ती श्रद्धेचं स्थान म्हणून तिळशेश्वराचं मंदिर अगदी प्रसिद्ध आहे. त्यामध्ये ते अगदी आपण ते पाहिले तर सर्वांना ठाऊक आहे. पालसई विपक्षामध्ये संघ इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतोय NCC निवळी संघ आदित्य उतेकर आणि त्या सोबतीने दशरथ निवळे सध्या बॅटिंगसाठी दाखल झालेत. गोलंदाज ट्रॅकवरती 12th मॅन देखील उपस्थित करा पालसई संघ. अजित गोलंदाज ट्रॅकवरती सामन्याला सुरुवात. फर्स्ट बॉल आदित्य उतेकर पहिला चेंडूवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न पडल्यानंतर चेंडू खाली राहिला बॅटचा अगदी टोवरती लागल्यानंतर डॉट बॉल इथनं आलाय. आदित्य उतेकर पहिला चेंडू डॉट आलाय. अजित गोलंदाजी ट्रॅकवरती पाहायला मिळतोय. पालसई टीमकडं पहिला चेंडू डॉट 3 षटकांचा सामना. इथे देखील इनफिल्डला क्लिक करण्याचा प्रयत्न इथे देखील धाव घेण्याचा प्रयत्न आहे. धोक्याची घंटा होती परंतु आदित्यने वेग धारण केला आणि एक धाव कंप्लीट केले. संघाचा अकाउंट ओपन होताना पाहायला मिळतोय NCC निवळी संघ. फुलटॉस बॉल आहे तिथे देखील चेंडूला थांबवलंय मिडॉनच्या क्षेत्रामध्ये. शांत खेळ सध्या सुरू आहे. इथे पहा पुन्हा फुलटॉस बॉल होता आदित्य तिथे देखील स्ट्रगल करताना पाहायला मिळाला. पहिल्या षटकामध्ये अजितच्या चांगल्या चेंडूंची इथनं गोलंदाजी पाहायला मिळतीये. खोदून करण्याचा प्रयत्न बट आपला शतक तिथनं सिंगल धावीतनं आली. आतापर्यंत शांत संयमी खेळ आपण पाहिला. NCC निवळी टीमचा पालसई संघ विपक्षामध्ये NCC निवळी संघ पाहतोय. अजितने आतापर्यंत पहिल्या P1च्या षटकामध्ये जी पॉवरफुल गोलंदाजी करायची असते तीच सध्या करून दाखवली आहे आणि P1च्या षटकामधील गोलंदाजी ही अतिशय चतुर चाणक्य पद्धतीची असावी. इथे देखील पुन्हा इनफिल्डला क्लिअर करण्याचा प्रयत्न कॅच ड्रॉप 100 कॅच घेण्याचा प्रयत्न
परंतु कॅच नव्हे तर आदित्य उतेकरला मिळालेलं जीवनदान. आदित्य उतेकर सध्या तरी शांत पाहायला मिळाल्या मॅचमध्ये. मोस्ट डेंजरस बॅट्समन निवळी टीम, परंतु सध्या तरी आदित्य थोडा प्रमाणात का होईना स्ट्रगल करताना पाहायला मिळाला आहे. परंतु पहिला षटक जरी पालसी टीमच्या नावावरती राहिला असेल, परंतु NCC निवळी संघ यामधनं देखील कधी गगन भरारी घेईल हे कळू देखील देणार नाही आहे. कारण आदित्य उतेकर अजून स्ट्राईकवरती आहे. त्याची झेल नुकतीच ड्रॉप झाली. परंतु आता इथनं दुसऱ्या षटकाला कोणत्या गोलंदाजावरती आणलं जाईल. नरेश पहिल्या षटकामध्ये धावा होत्या 5, पेनल्टीच्या 2 धावा ॲड केल्यानंतर होतील धावा 7. ड्रेस कोड सेम नाही आहे, 12th मॅन नाही, त्याचमुळे 2 धाव्यांची पेनल्टी ॲड केली जाईल. 5 होत्या, त्यामध्ये 2 धावा ॲड होत असताना NCC निवली टीम 7 या अंकावरती पोहोचली आहे. 7 रन्स विदाऊट लॉस NCC निवळी संघ. पहिलं षटक तर पालसे टीमच्या नावावरती राहिलं आहे, परंतु पुढचं षटक कोणाच्या नावावरती राहील ते पाहणं गरजेचं लागेल. कारण आदित्य ऑन स्ट्राईक मार्कवरती पाहायला मिळतोय. आदित्य उतेकर सध्या स्ट्रगल त्याचा पाहिला, परंतु इथनं तो पलटवार करू शकेल. पुन्हा एकदा खोदून काढण्याचा प्रयत्न. लाजवाब चेंडू पाहायला मिळाला. परफेक्ट वाईट यॉर्करचा वापर करत असताना जबरदस्त गोलंदाज आता पालसे टीमची. पहिलाच डॉट बॉल आलाय. पुन्हा आता खोदून काढण्याचा जबरदस्त कॉपी बुक स्टाईल. त्याच पद्धतीने हा चेंडू देखील डिलिव्हर झाला. जणू एखादं नाणं ठेवलंय आणि त्याच चेंडूवरती त्या नाण्यावरती चेंडू डिलिव्हर करतात पालसे टीमचे गोलंदाज. सुपर बॉलिंग, आउटस्टँडिंग परफॉर्मन्स बाय नरेश. 2 चेंडू डॉट. आदित्य उतेकर सध्या स्ट्रगल करतोय. फुल टॉस बॉल आहे आणि आता फुल टॉस वरती सोडणार नाहीये. सध्या 2 चेंडूवरती लाजवाब होते, परंतु तिसऱ्या बॉलवरती नरेशवरती केले आक्रमण. षटक्यात ठोकलाय आदित्य उतेकरच्या पाठमधनं. 6. तेरा धावा 7 आणि हा षटकार आला 13 धावा विदाऊट लॉस. आदित्य उतेकरच्या पाठमध्ये एक षटकार आलाय फुल टॉसवर. इथे कॅच इटचा कॉल, परंतु कॅच ड्रॉप. पुन्हा आता जीवनदान. शॉर्ट पॉइंटला क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित होता, परंतु त्याच्याकडनं मिस्टेक झाली आहे. गली रिझन मध्ये ही कॅच ड्रॉप झाल्यानंतर अजून एक जीवनदान आदित्यला मिळालाय. अजून एक धमाका. फलंदाज दशरथ निवळच्या पाठमधनं हाय अँड हँडसम षटकार. इथे अजून एक फटका फसलाय. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. आता पकडली जायची. दशरथ निवळीचा होईल समाप्त खेळ. फलंदाज फर्स्ट विकेट डाऊन. NCC निवळी संघाला धक्का पहिला. कैलासवासी सतीश गोविंद गोरे यांच्या स्मरणार्थ बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर आणि मॅन ऑफ द सिरीजसाठी आकर्षक ट्रॉफीज निकेत बियर शॉपचे प्रॉपरेटर धनेश गोरे आणि निकेत गोरे यांच्या वतीने या ट्रॉफीज आम्हाला पुरस्कृत झाल्यात. ते आमच्यापर्यंत पोहोचतात, त्याबद्दल धनेश गोरे आणि निकेत गोरे यांचं खूप सारा आभार. या जर्मन चषकाच्या वतीने, सावरलेकरांच्या वतीने खूप सारा आभार. फटका तर इथे चांगला आहे. बॅकवर्ड स्पेलच्या क्षेत्रामध्ये मिस्टेक आणि त्या मिस्टेकचा परिणाम स्वरूप चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमा पार, चौकार.
चांगला चेंडू पाहायला मिळाला, तिथनं शॉट फायनलिकच्या क्षेत्रक्षक वेगाने आले, तिथनं सिंगल धाव कंप्लीट. नेक्स्ट मॅच कुडूस आणि विपक्षामध्ये T6 कुडूस आणि विपक्षामध्ये संघ असेल डॉक्टर 11 असा हा संघ असेल. अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळाला, जबरदस्त चेंडू. सध्या तरी गोलंदाजी पाहायला मिळते. सध्या धावसंख्या आपण पाहतोय 25 धावा आहेत. 25 रन्स लॉस ऑफ 1 विकेट. नवीन बॅटर इथं एंटर झालाय करण. नावामध्येच रन आहेत परंतु त्या रन्स आणावे लागतील. आता समोर लॉफ करण्याचा प्रयत्न, लॉंग ऑनला क्षेत्रक्षक नाही आले. ओव्हर द बॉलर हेड उडवण्याचा प्रयत्न, तिथं सिंगल आली आहे. आदित्यकडनं जो परफॉर्मन्स हवा होता टीमला तो सास पाहायला मिळाला नाही आहे. आदित्य उतेकर ज्याप्रमाणे नाव आहे त्याप्रमाणे खेळ आज झालेला नाही आहे. इथे समोर देखील करण्याचा प्रयत्न, मिड विकेटला क्षेत्रक्षक तिथनं स्क्वेअर लेग मध्ये उपस्थित झाले, तिथनं दुसऱ्या जवळचा प्रयत्न केला. दुसरी धाव देखील इझिली कंप्लीट. 2 धावा इथनं कंप्लीट होताना पाहायला मिळत आहेत. याच पद्धतीची अटॅकिंग क्रिकेट खेळण्यासाठी मानसिकता ठेवली असते, स्ट्रॉंग माइंडसेटने जर उतरले असते मैदानामध्ये तर मग पहिल्या चेंडूपासून अटॅकिंग क्रिकेट खेळण्यासाठी प्रयत्न केला असता तर मग चांगलीच अजून एक उच्चांक गाठू शकले असते या स्पर्धेमध्ये. परंतु या 2 धावांनी धावफलक 28 रन्स. इथे हेलिकॉप्टर होण्याचा प्रयत्न, कॅच ड्रॉप, सिंगल धाव. दुसऱ्याचा प्रयत्न, फलंदाज रन आउटच्या स्वरूपामध्ये, बॅटर आउट आणि 29 धावा, 30 धावांचं लक्ष 10ची सरासरीतनं गाठावे लागेल. डॉक्टर 11 संघ आणि विपक्षामध्ये T6 कुडूस असा हा तिसरा सामना पाहायला मिळेल. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण उपस्थित राहून आपला टॉस आम्ही इथे करत आहोत. शिवशक्ती स्पोर्ट्स अघई आयोजित ओव्हरऑल क्रिकेट स्पर्धा दिनांक 19, 20, 21, 22 फेब्रुवारी नेक्स्ट वीक्समध्ये त्या टुर्नामेंट्स आहेत. पहिल्या क्रमांकाचा प्राईज आहे 22,222 व आकर्षक अघईकर चषक. द्वितीय प्राईज 11,111 व अघईकर चषक तृतीय. आणि चतुर्थ प्राईज आहे 5,555 पर प्राईज असेल. आणि अघईकर चषक प्रवेश फी आहे 2200 रुपये 2,200. ज्या संघांना प्रवेश घ्यायचा असेल तर त्यांनी अशोकजी भोईर आणि जितेश ठाकरे यांच्याशी संपर्क साधा. आगेकरांची एक मानाची सन्मानाची स्पर्धा आहे. लाईव्ह टेलिकास्ट ही स्पर्धा पाहायला मिळेल. ज्या संघांना प्रवेश घ्यायचा असेल त्या संघाने आगेकरांशी संपर्क साधायचा आहे. अशोकजी भोईर मामा यांच्याकडे आणि जितेश ठाकरे यांच्याकडे आपण कॉन्टॅक्ट करायचा आहे. 29 झालं, 30 धावांचं लक्ष आहे. तीस धावांचं लक्ष इथनं गाठायचं आहे. 30 धावा, 18 बॉल 30 धावा. एकोणतीस धावा झाल्या, 30 धावांचं लक्ष आहे. ओके, 18 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता. डॉक्टर 11 आणि विपक्षामध्ये कुडूस T6 कुडूस असा सामना असेल.
गोलंदाज पाहतोय, गोलंदाजी ट्रॅकवरती NCC निवली टीमकडनं कल्पेश आलेत. अजित आणि नरेश. जे प्रारंभिक गोलंदाज पाहिले तेच बॅटिंगसाठी उतरले, अजित आणि नरेश. समोर कल्पेश. पहिला चेंडू, लेट्स प्ले. पहिल्या चेंडूवरती भन्नाट भन्नाट वेग पाहायला मिळाला कल्पेशच्या माध्यमातून. पहिला चेंडू डॉट आलाय. पहिला चेंडू काय जबरदस्त भन्नाट वेगाने कल्पेशने चेंडू टाकला. इथे एक स्लाइस करण्याचा प्रयत्न, लाऊड अपील होती परंतु पंचायत सांगितलं इट्स अ नॉट आउट. चेंडू अगदी शरीरावरती ब्रश होऊन चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये, परंतु काय गोलंदाजी राहिली आहे. कल्पेशकडे भन्नाट वेग आहे, प्रचंड वेगाने तो चेंडू टाकतोय आणि प्रयत्न आहे त्याचे 30 धावा थांबवण्याचा. नरेश आणि त्याच्या सोबती आपण पाहतो अजित स्ट्राईकवरती आहे, परंतु अजित 2 चेंडूवरती चाचपडताना पाहायला मिळाला. इथे देखील इनफिल्डला क्लिअर करण्याचा प्रयत्न, इथे मिसफील्ड झाली आहे. चेंडू चालला अगदी लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर, परंतु नाही आहे. आदित्यने चेंडूला थांबवले तिथे. तिथनं 2 धावा इथनं कंप्लीट मॅच सुरू केली. आता 2 धावा धावफलकावरती आल्या म्हणजे मॅचला सुरुवात इथनं केली आहे. धावाची सुरुवात 2 धावाने केली आहे. तिसऱ्या चेंडूमध्ये या 2 धावा येताना पाहायला मिळाल्या. जयमान क्रिकेट संघ सावरोली खुर्द आयोजित जयमान चषक त्या स्पर्धेचा अंतिम दिवस. सावरोलीकरांच्या स्वप्नातील स्वप्नपूर्ती आणि साकार होणारा हा अभूतपूर्व क्रिकेटचा सोहळा. इथे देखील भन्नाट 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 वेग, परंतु लाईन अनलेथ मिस आणि व्हाईट बॉल. रेफर केलंय, DRSची मागणी केली आहे. सॉफ्ट सिग्नल व्हाईट बॉल आणि त्या पंचाच्या निर्णयाला चॅलेंज केलंय NCC निवली टीमच्या कॅप्टनने. आणि इथनं पाहणी केल्यानंतर समजेल की व्हाईट बॉल आहे की नाही. लेग स्टिक वरनं चेंडू निघून गेलाय की अगदी मिडल स्टिक वरनं चेंडू निघून गेलाय ते पाहिलं जाईल. परंतु तिसरा पंच इथे पाहणी करतात, योग्य निर्णय आपल्यामध्ये पोहोचवला जाईल. एक एक धाव अतिशय महत्त्वाची असलेल्या मॅचमध्ये एक एक डॉट बॉल अति महत्त्वाचा. कुडूस टीम या ठिकाणी उपस्थित होते. चला वेलकम. व्हाईट बॉल अगदी क्रुशल मुवमेंट आहे. इट्स अ व्हाईट बॉल. जे चॅलेंज केले होते ते अस्वीकार झालं आणि तिथं पुन्हा आता रेफर आता करू शकत नाहीये. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. डॉक्टर 11 आणि विपक्षामध्ये T6 कुडूस. पुढचा सामना इथे पहा, जबरदस्त बॅकवर्ड पॉईंटचं क्षेत्र निवडलंय. चेंडू साला बॅकवर्ड पॉईंट आणि गली रिजनच्या मधून सीमा पार अजितच्या पाठबदन आलाय. चौकार. इथे आता जबरदस्त फटका मासला, मोमेंटम शिफ्ट झाला आणि तिथनं गिअर चेंज केलाय. टॉप गिअर वरती फलंदाजी करत असताना अजितने सध्या दुसरा बॉलवरती ठोकलाय. दुसरा चौकार आणि चौकाराने धावसंख्या 11 रन्स डबल डिजिट मध्ये नेल्सन आकडा गाठलाय. नेल्सन फिगर गाठत असताना फ्लाय झाले धावसंख्या 11. कल्पेशने पहिल्या 2 चेंडूवरती काही जबरदस्त गोलंदाजी केली, त्यानंतर 2 धावा, नंतर व्हाईट बॉल, मग त्यानंतर आलेला 2 चौकार.
एक धावीतनं अर्जित झाली आहे. 2 धावा इथनं आल्या. 13 धावा. 13 धावसंख्या पाहायला मिळते. धावफलकावरती 13 धावा. 30चं टार्गेट. अजून 17 करायचे आहेत. 12 बॉल 17. NCC निवळी संघ आणि त्यांच्या विपक्षामध्ये पालसाई संघ आहे. सतरा धावांची आवश्यकता इथनं. 12 बॉलमध्ये 17 धावा. चला सामन्याला सुरुवात करत. नवीन गोलंदाज पाहायला मिळतो. गोलंदाज ट्रॅक वरती करण आलाय. इथे पहिल्याच बॉलवरती असल्याचा फर्निचर डिस्ट्रॉय. क्लीन बोल्ड. फलंदाज बाद. विकेट इथनं येताना आपण पाहिली. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली. तिथनं लगेच करणने ती विकेट मिळवून दिली आहे. 17 धावा करत असताना पहिल्याच बॉलवरती विकेट. इथे देखील शॉर्ट बॉल होता. अगदी हाफ ट्रॅकर चेंडूला ऑन साईडला मिड विकेटला टर्न केले. तिथनं सिंगल आली आहे. चौदा धावा. 14 रन्स. 14 धावा इथनं पाहायला मिळत आहेत. 14 धावा आहेत. अजून 16ची आवश्यकता. मॅच अगदी 50-50 बॅलन्सिंग अवस्थेमध्ये पाहायला मिळते. परंतु इथनं आता कशा प्रकारे गोलंदाजी होईल ते पाहणं गरजेचं राहील. इथे फटका चांगला की इनफिल्डला क्लिअर करण्याचा गॅप सोल्युशन. प्रॉपर टायमिंग बेमिसाल. चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. आलाय अजितच्या पाठमधनं चौकार. जबरदस्त फटक्यात चौकार पाहिला. अजितच्या बॅटमधनं पहिल्या चेंडूपासून अटॅकिंग खेळण्यासाठी प्रयत्न करतोय. इथे देखील फक्त स्लाइस केलंय. ऑन साईडला टर्न करताना तिथं क्षेत्ररक्षक आले. दुसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे. फेकी फेकी किती खराब होती. परंतु तिथं 2 धावा इझिली कंप्लीट. अजित चित्त्याप्रमाणे धावत गेले आणि 2 धावा कंप्लीट. ही कॉलिंग परफेक्शन होतं. इथे देखील फक्त स्लाइस केले. लेट कट केले आणि चेंडू चालला अगदी पॉईंटच्या क्षेत्रामधून. शतक्षक वेगाने आले. तिथनं 1 धावा आली.
एका धावेने धावफलक पुढे जाईल. 21 धावांची आवश्यकता आहे. 30 धावांची आवश्यकता असताना इथं आता 21 झालेत. 9ची आवश्यकता. 7 चेंडू 9 धावा. इथे स्लोवरचा वापर केला. व्हेरिएशन दाखवलं. तिथं आलाय डॉट बॉल. 6 बॉल 9ची आवश्यकता आहे. आता इथनं कोणता गोलंदाजाकडे ही जिम्मेदारी दिली जाईल आणि जिम्मेदारी देत असताना कशा प्रकारे गोलंदाजी होईल हे पाहणं गरजेचं राहील. सहा बॉल 9ची आवश्यकता. गोलंदाज पाहायला मिळतो. गोलंदाज ट्रॅक वरती. प्रतीक पहिलाच बॉल वाईट आला. दिशेवरती नियंत्रण नाहीये. वाईट बॉल. 6 बॉल 8ची आवश्यकता आहे. परंतु इथं प्रतीकला चांगली गोलंदाजी करावी लागेल. 8 धावा इथनं रोखायच्या आहेत. पहिलाच धाव तर अगदी अतिरिक्त स्वरूपात इथनं बहाल केली प्रतिस्पर्धी संघाला. परंतु ती योग्य टप्प्याची लाईन आणि लेंथ पकडून गोलंदाजी करणं गरजेचं राहील. अजित पहिल्याच चेंडूपासून चांगला खेळ करतोय. बॅटची टॉप एज घेतली. चेंडू चाला तिकडे अगदी लॉंग ऑफ रिझनला. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय परंतु सिंगल इथं धाव आली आहे. परंतु इथं विकेट जाईल. फलंदाज रोहित बाद. एक धावित आले. दुसऱ्याचा प्रयत्न धोकादायक ठरलाय पालसाई टीमला. तर इथं 4 बॉल 5 बॉल मध्ये आता करायचे आहेत. 5 बॉल 7ची आवश्यकता. सचिन आलेत नवीन फलंदाज. इथं 5 बॉल मध्ये 7 करायचे आहेत. ती क्षमता आता इथं दाखवावी लागेल. नेक्स्ट मॅच डॉक्टर 11 आणि विपक्षामध्ये T6 कुडूस हा सामना पाहायला मिळेल. लपटी पाटील आले. 5 बॉलमध्ये 7. दोन्ही संघ 50-50 बॅलन्सिंग अवस्थेमध्ये सामना पाहायला मिळतोय. परंतु इथनं कशा प्रकारे खेळ राहील ते पाहणं खूप गरजेचं राहील. निवळी संघ देखील मॅच सोडायला तयार नाही आणि इकडे पालसाई संघ देखील मॅच सोडायला तयार नाही. आता इथनं 5 बॉलमध्ये 7ची आवश्यकता. अतिशय महत्त्वाचा सामना दोन्ही संघांसाठी. इथे डॉट बॉल आलाय. प्रचंड वेग होता परंतु फलंदाजाला माइंडसेट ठेवणं गरजेचं राहील की नॉस्ट्रिक एंडवरती ज्याने आजच्या पहिल्याच चेंडूपासून चांगला खेळ केलाय. अजित स्ट्राईकवरती पाहायला मिळेल. नॉस्ट्रिक एंडला आहे त्याला स्ट्राईकवरती आणणं गरजेचं राहील. परंतु आलेला पहिल्या चेंडूने षटक्यात ठोकण्याचा प्रयत्न केला परंतु तो बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन नव्हता. डॉट बॉल आला. हा बॉल खूप निर्णायक. इथे फटका मिस आहे. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. कॅच इटचा कॉल. कॅच ड्रॉप. जिथे एकही नव्हती तिथे 3 धावा इथं प्रतिस्पर्धी संघाला बहाल केल्यात. आता हे प्रयत्न किती धोकादायक ठरू शकतील NCC निवली टीमला आणि ते धोक्याचे नसून ही कॅच नव्हे तर मॅच सोडली आहे असंच म्हणावं लागेल. कारण आता इथनं धावा आहेत. 3 बॉलमध्ये 4ची आवश्यकता आली आहे. ही कॅच पकडली असती तर मग मॅच बनली असती NCC निवली टीमला. परंतु कॅच ड्रॉप झाली आहे. कल्पेश त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता त्याच्याकडनं मिस्टेक झाली. ही कॅच ड्रॉप आणि तदनंतर मग आलेला हा 3 धावांचा
3 धावा कंप्लीट होताना पाहिलं तर 3 बॉल 4ची आवश्यकता. अति निर्णायक क्षण दोन्ही संघांसाठी. अजित स्ट्राईकवरती आहे. अजितकडे क्षमता आहे मॅचला पुढे नेण्याची, परंतु आता इथनं गोलंदाजाला प्रतिक्रिया देखील चांगला खेळ करावा. इथे फक्त स्लाइस केलंय, कट केलंय चेंडूला. बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनचा क्षेत्र निवडला, तिथनं चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर.